आरसीसी एससीटी स्कॉलरशिप परीक्षा संपन्न गुणवंत छात्रों को मिलेगी फीस में छूट। 24 वर्षों से भरोसेमंद परिणाम, मोटे गांवकर सर का आरसीसी पूरे महाराष्ट्र में अग्रणी। नीट 2025 में कम अंक पाने वाले छात्रों के लिए रिपीटर्स बैच 2 जून से शुरू। प्राध्यापक मोटे गांवकर सर के नेतृत्व में संचालित आरसीसी एससीटी स्कॉलरशिप परीक्षा सफलतापूर्वक संपन्न हुई है। इस परीक्षा में उत्कृष्ट प्रदर्शन करने वाले विद्यार्थियों को शुल्क में विशेष छूट के साथ प्रवेश दिए जाने की जानकारी आरसीसी की ओर से दी गई है। गत 24 वर्षों से शानदार और उज्जवल परिणाम देने के कारण प्राध्यापक शिवराज मोटे गांवकर सर का आरसीसी शैक्षणिक संकुल महाराष्ट्र के कोने कोने तक अपनी पहचान बना चुका है। वर्तमान में लातूर, नांदेड़, छत्रपति संभाजीनगर, कोल्हापुर, अकोला, पुणे, नासिक और सोलापुर जैसे शहरों में आरसीसी की शाखाएं सफलतापूर्वक कार्यरत हैं। आरसीसी के संचालक प्राध्यापक शिवराज मोटे गांवकर ने कहा है कि संस्थान ने हमेशा सर्वश्रेष्ठ देने का प्रयास किया है और भविष्य में भी यही परंपरा जारी रहेगी। हाल ही में संपन्न हुई नीट 2025 परीक्षा में अपेक्षित अंक न पाने वाले छात्रों के लिए आरसीसी की ओर से रिपीटर्स बैच 2 जून से शुरू किया जा रहा है। इस बैच में प्रवेश के लिए लातूर स्थित आरसीसी कैंपस में आरसीसी एससीटी स्कॉलरशिप परीक्षा का आयोजन किया गया। इस परीक्षा में भाग लेने राज्य के विभिन्न हिस्सों से आए छात्रों और उनके अभिभावकों ने सकारात्मक प्रतिक्रिया दी है। मी प्राध्यापक शिवराज रघुनाथ मोटेगावकर आरसीसी। आम्ही यावर नीट 2026 जी पुढच्या वर्षी होणार आहे या एक्झामसाठी आम्ही मुलांसाठी स्कॉलरशिप आज 1 जून 2025 ला ही एक्झाम होती। सगळ्या महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून पालक लातूरला आलेले आहेत। तसे आमच्या इतरही ब्रांचवर अशीच गर्दी आहे। या प्रतिसादाबद्दल मी पालकांचे, विद्यार्थ्यांचे खूप आभारी आहे। मी पालकांना, विद्यार्थ्यांना वचन देतो की तुम्ही जो विश्वास टाकलाय तो विश्वास मी कधीच कमी होऊ देणार नाही। बेस्ट अँड बेस्ट टीचर, बेस्ट अँड बेस्ट स्टडी मटेरियल, बेस्ट अँड बेस्ट एक्झाम पेपर, बेस्ट म्हणजे एज्युकेशन बद्दल बेस्टच करेन एवढं मी तुम्हाला वचन देतो। आणि ही स्कॉलरशिप घेण्याचा मेन उद्देश म्हणजे काही विद्यार्थी गरीब होतकरू असतात, परंतु आर्थिक ह्याच्यामुळे ते शिकू शकत नाहीत। अशा गरीब होतकरू विद्यार्थ्यांना या स्कॉलरशिपच्या माध्यमातून फायदा व्हावा। जसं माझ्या जीवनात जसं शिक्षण लख प्रकाश झाला तसा लख प्रकाश त्यांच्या जीवनात व्हावा याची माफक अपेक्षा। आणि आमच्या सगळ्या ब्रांचवर जे आपल्या 10 ब्रांचेस, सगळ्या ब्रांचेसवर सेम आम्ही पॅटर्न राबवतो। एक्सपर्ट टीचर्स आहेत, इथं लातूरला ज्या नोट्स असतात त्याच नांदेडला, संभाजीनगरला, अकोल्याला त्याच इतरही ब्रांचला त्याच नोट्स, त्याच एक्झाम पेपर, त्याच डीपीपी, त्याच माइंड मॅप, सगळ्या गोष्टी आम्ही त्याच वापरत असतो। माझं नाव असावरी आबासाहेब गायकवाड, मी सोलापूर ची रहिवासी आहे। अजून अगोदर मी ऑनलाईन प्रिपरेशन केलं। त्यांचं जे पेपरचं पॅटर्न आहे, लेवल आहे ते खूप एकदम म्हणजे चांगलं आहे। नीटच्या ओरिएंटेड आहे एकदम। फक्त ह्या वर्षी फिजिक्स थोडंसं टफ आलतं, पण रिपीट केल्यावर अजून म्हणजे त्यात त्यांनी खूप सारे वेगवेगळे ट्रॅक वगैरे लावणार आहेत ह्या वर्षी। स्कॉलरशिप एक्झाम होती। पेपरचा पॅटर्न खूप एकदम नीट ओरिएंटेड होता। म्हणजे यावर्षी जसं नीटचं पेपर आलं होतं लेंदी, एकदम तसाच काढलेला, छान होता। मी ठोंबरे आश्रोबा दशरथ वाघे बाबुळगाव, तालुका केज, जिल्हा बीड येथून आलेला आहे। आमचा मुलगा पहिल्यांदा IIB ला क्लासेसला होता। त्यांनी नीट दिलेली आहे, त्याला स्कोर कमी वाटला तर त्याने, माझा पहिला पण मुलगा 2 नंबरचा मुलगा इथं RCC ला होता, त्यांनी मेडिकल नीट दिलेली होती पहिली। तो श्री सप्तशृंगी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज हिरावाडी इथं BA MS साठी गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंटला लागलेला आहे। इथं समजून सांगितलं जातं, इथली शिकवण्याची एक वेगळीच भूमिका आहे। त्याच्याबद्दल त्यांनी रिपीटरला RCC हा क्लासेस निवडलेला आहे। रायगड अलिबाग मधून आलेलो आहे सर। RCC कडून जर मला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळालं तर जे मला यश मिळवायचं आहे, जे MBBS करायचं आहे, ते MBBSचं स्वप्न ती निवराशी बाळगलेलं आहे। आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी मोटेगावकरांचं लातूरचं जे मेन ब्रँच आहे ते मी निवडलेली आहे। सरांचं खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आहे, मोटिवेट करणारे शिक्षक आहेत आणि खूप चांगल्या प्रकारची मेहनत घेणारे ते शिक्षक आहेत। आणि खरंच मला सुद्धा बरं वाटलं की इथे येऊन सरांचं जे लेक्चर मी अटेंड केलं, ते लेक्चर अटेंड करून मला बरं, माझ्या मुलीचं जे स्वप्न आहे MBBS होण्याचं ते मला पूर्ण करायचं